ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकरांनी निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केलाय। मतदानाचा वेग मंदावलेला असल्याने मतदान हळूहळू होतंय, यामुळे मतदारांना तात्काळ उभं राहावं लागत असल्याने बांदेकरांनी व्हिडिओ बनवून संताप व्यक्त केलाय। पवईतील मतदान केंद्रावरील हा प्रकार असल्याचं बांदेकरांनी व्हिडिओत म्हटलंय। 59 में कुछ लाइन ही नहीं था, इन लोग एकदम से जा रहे थे। एक मशीन खराब शिक्षित एरिया आहे आणि या ठिकाणी सगळ्यांची एकंदरीत रिॲक्शन आपण बघितली तर इकडची 58, 57 ही जी मुख्य सगळी जी यादी आहेत या सगळ्या बंद झालेल्या आहेत, सगळ्या मशीनरी बंद आहेत। मशीन खराब था, बीच में मशीन खराब हो गया, फिर मशीन वापस से लेके आना था, फिर टुक रियली लॉन्ग, तो हम लोग यहाँ पे वेट कर रहे थे। आदेशजी, नेमका हा प्रकार घडला खरं तर 9 वाजल्यापासून आतापर्यंत एवढा वेळ ज्येष्ठ नागरिक लाईनीत उभे आहेत, त्यांच्या पाण्याची किंवा त्यांच्या बसण्याची काही व्यवस्था निवडणूक आयोगाकडून करण्यात आली? मला असं वाटतं लोकशाहीचा उत्सव आहे, 5 वर्ष याचं नियोजन करण्यात येतं आणि अशा वेळेला हा जो महत्त्वाचा दिवस आहे, या दिवशी इथे सिनियर सिटीजन्स कित्येक परत गेलेले आहेत आणि हे जेव्हा परत जातात परत येतात याच्या पलीकडे जाऊन ही यंत्रणा सक्षम करणं ही फार गरजेचं आहे। आणि आपण आतमध्ये जर बघितलं, आता आमचाच अनुभव जर सांगायचा तर मी स्वतः आता ऑलरेडी 2 तास झाले आणि मी विचारलं तर सांगतात अजून 1 ते 1.5 तास लागेल। आतमध्ये ही जी मंडळी आहेत ही उन्हात उभी आहेत, एक ठराविक ठिकाणी मंडप केलेला आहे, किमान बसण्याची व्यवस्था मागेपर्यंत केली असती तरी झाली असती, पण अत्यंत वाईट परिस्थिती आहे या ठिकाणी। परिस्थितीत जर ही परिस्थिती असेल तर सामान्य जिथे पोलिंग एजंट आहेत किंवा बूथ आहेत तिकडे काय परिस्थिती असू शकते अशी शक्यता तुम्ही वर्तवू शकता का जर इथे अशी परिस्थिती असेल? नाही, मला असं वाटतं की इथे सगळे या ठिकाणी अत्यंत चिडलेली परिस्थितीमध्ये लोक आतमध्ये आहेत आणि कधीपर्यंत मतदान होणार काहीच सांगता येत नाहीये। आता मी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने गेटवरती थांबला होता तेवढ्यासाठी फक्त आलो, पुन्हा आज जायचंय कारण माझ्या मतदानाचा हक्क मला बजावायचा आहे आणि त्यासाठी संपूर्ण कुटुंबासह प्रत्येकजण इथे आलेले असताना ही अशी परिस्थिती ही अत्यंत धक्कादायक आहे। मशीन बंद पडतात आणि त्याच्यावरती 1.5, 2 तास कुठलीही कार्यवाही होत नाही, हा अत्यंत चिंतेचा विषय आहे। हक्क बजवायला कॉम्प्रोमाइज करावी लागते, तडजोड करावी लागते। आता बघतो आता तुम्ही, त्यामुळे आता पाहिजे तर तुम्ही इथे थांबा। आता 1 वाजलेला आहे, आता मी आतमध्ये जातो आणि आता आतमध्ये गेल्यानंतर परत किती वेळाने येणार ते तुम्हीच बघा, जातो मी।